गाईज, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि सगळ्यांना सगळ्यात आधी व्हेरी गुड आफ्टरनून. आणि यानंतर आपण पुढचा ब्लाऊज घेतलेला आहे, तो म्हणजे 4 टक्स विथ क्रॉस पट्टीचा. तर त्याचं सुद्धा मार्जिन कसं ॲड करायचं, कसं कॅल्क्युलेशन, हे सगळं सांगितलं. आणि आपली एक पेपर कटिंग पूर्ण झालेली आहे. पण 4 टक्स ब्लाऊजमध्ये मागचा भाग आणि पुढचा भाग आपण हा सोबतच कट केलेला आहे. सो त्यामुळे तो ठेवून अस्तर आणि ब्लाऊज पीस कसं कट करायचं, कशामध्ये किती मार्जिन ॲड करायचं, तर हे आज आपण बघणार आहोत. म्हणजेच फायनली पेपर पॅटर्न आपण तयार केलेला आहे, तर ते ठेवून ब्लाऊज पीस कसा कट करायचा, अस्तर कसं कट करायचं, पुढच्या भागात कशामध्ये किती मार्जिन ॲड करायचं, तर हे मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे. कारण हे जे काही वरचा पार्ट खालचा पार्ट आहे, यामध्ये जर तुम्ही मार्जिन ॲड नाही केलं तर काय होईल की आपला ब्लाऊज उंचीला कमी होतो, पुढचा भाग, आणि उंचीला कमी होतो याचाच अर्थ आपला ब्लाऊज संपूर्ण बिघडतो. सो तसं होऊ नये त्यासाठी हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, जास्त करून 4 टक्स ब्लाऊजमध्ये. कारण की 4 टक्स ब्लाऊजमध्ये आपल्याला जास्त मार्जिन ॲड करावं लागतं. सो त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून पेपर कटिंग किंवा पेपर पॅटर्न ठेवून अस्तर आणि ब्लाऊज पीस कसं कट करायचं तर हे सहजच लक्षात येईल. ठीक आहे. सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून कटिंग करणं खूपच सोपं जाईल, ते सुद्धा एकदम परफेक्ट असेल. ठीक आहे. चला तर मग मी म्हटल्याप्रमाणे आता आपण इथे कटिंगला सुरुवात करूयात. तर बघा, इथे बघू शकतात की ही जी काही पेपर कटिंग आहे, तर मी याचा व्हिडिओ याआधीच टाकलेला आहे. तर हा 4 टक्स 34 साईजचा ब्लाऊज आहे विथ क्रॉस पट्टीचा, आणि हा आहे ब्लाऊज पीस. तर बघा, आता आपल्याला खरं तर ब्लाऊज पीसला मॅचिंग इथे मी अस्तर सुद्धा घेतलेला आहे आणि पेपर पॅटर्न तयार आहे. तर पेपर पॅटर्न ठेवून परफेक्ट असा अस्तर आणि ब्लाऊज पीस कसा कट करायचा, तर हे आता आपण बघणार आहोत. बऱ्याचदा काय होतं की आपल्याला मार्जिन व्यवस्थित ऍड करता येत नाही, त्यामुळे ब्लाऊजची उंची कमी जास्त होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे आज जे काही सांगणार आहे तर ते खूप इम्पॉर्टंट आहे. तर बघा, इथे मी अस्तर घेतलेलं आहे. खरं तर ते फोल्ड करून ठेवल्यामुळे जास्त गोळा झालेला आहे. मी जास्त थोडं मीटर आणून ठेवलं होतं, कारण की बऱ्याचदा हे लागतच असतं. सो सगळ्यात आधी इथे मी इस्त्रीने व्यवस्थित प्रेस करून घेते. आणि जर का तुमचं व्यवस्थित अस्तर असेल, इस्त्रीची गरज नसेल तर इस्त्री करण्याची गरज नाहीये. पण इथे मी म्हटल्याप्रमाणे मी जास्त मीटर आणलेलं होतं आणि बऱ्याचसं ते फोल्ड होतं, सो त्यामुळे ते गोळा झालं होतं. तर मग मी सगळ्यात आधी इथे प्रेस करून घेतलं आणि खरं तर ते व्यवस्थित डबल फोल्ड करून ठेवलेलं आहे. आणि ह्या पद्धतीने आता खालच्या साईडनी, बंद बाजूच्या साईडनी आपल्याला ह्या पद्धतीने सगळ्यात आधी ब्लाऊजचा बॅक पार्ट ठेवायचा आहे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण बऱ्याचदा गडबडीमध्ये काय होतं की आपण कुठेही कुठले पार्ट ठेवतो आणि मग 80 सेंटीमीटर मध्ये आपला ब्लाऊज पीस पण पुरत नाही आणि परफेक्ट असं प्रॉपर आपली कटिंग सुद्धा होत नाही. त्यामुळे सगळ्यात आधी बॅक पार्टची मार्किंग करून घ्यायची. तर एक मार्किंग आपल्याला खालच्या साईडने सुद्धा करून घ्यायची असते. बऱ्याचदा अस्तरचा कपडा हा वर खाली तिरका असू शकतो, ताग्यातला असू शकतं, तर अशा वेळेस सो त्यामुळे मग मी इथे सगळ्यात आधी खालची लाईन व्यवस्थित ड्रॉ करून घेतली आणि त्यानंतर मग बॅक पार्ट बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित ठेवून आहे तशीच मार्किंग खरं तर इथे आपल्याला करून घ्यायची आहे. तर मुंड्याचा शेप वगैरे व्यवस्थित प्रॉपर येईल, ह्या गोष्टीची सुद्धा खरं तर इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि बघा, मग मी अतिशय सावकाश आणि व्यवस्थितपणे आपला जो काही ब्लाऊजचा बॅक पार्ट म्हणजे मागचा भाग आहे, तर त्याची इथे मार्किंग करून घेतलेली आहे. खरं तर मी खूप डार्क चॉक घेतलेला आहे, पण तरी सुद्धा ब्लाऊजचा कलर असा आहे की त्यावरती जास्त उठत नाहीये, बट तरी सुद्धा तुमच्या लक्षात आलंच असेल असं मला तरी नक्की वाटते. त्यानंतर आता आपल्याला इथे पुढचा भाग ठेवायचा आहे. तर पुढचा भाग कसा आणि कुठे ऍडजस्ट करावा, तर ते आता सगळ्यात आधी बघावं लागेल, कारण की आपल्याला क्रॉस पट्टी, बाही हे सगळंच इथे ऍडजस्ट करायचं आहे. तर बघा, मग तुम्ही सुद्धा काय करायचं आहे, आधी ठेवून बघायचं आहे. खरं तर उंचीवर पण डिपेंड असतं की आपले पार्ट्स कुठे आणि कसे बसणार आहे. बॅक पार्ट मी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात आधी मार्क करून घ्यायचा आणि त्यानंतर आता आपला हा जो काही पुढचा भाग आहे, तर त्याचा मी इथे ठेवण्याचा म्हणजे ट्राय करते. आणि बघा, इथून आपण क्रॉसपट्टी ठेवू शकतो. आता क्रॉसपट्टी आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे, 2च काढायचे आहे, त्यामुळे डबल फोल्डच पूर्ण अस्तर ठेवायचं आहे. आणि या पद्धतीने क्रॉसपट्टी ठेवून अर्धा इंच बघा मी खाली सोडलेला आहे आणि इथे पण मार्किंग करूयात. तर साईडला पण मी थोडंसं ठेवलेलं आहे, 1/2 इंच म्हटलं तरी चालेल, म्हणजे कमी पडायला नको. आता क्रॉसपट्टीची मार्किंग केल्यानंतर आपला हा जो काही पुढचा भाग आहे, तर त्याची आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे.
महत्वाचं म्हणजे आता ही मार्किंग करताना सुद्धा मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला इथे खालच्या जो काही शेप आहे ना तर तिथे अर्धा इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे. आता मी तरी अजून कन्फर्म करते की कसं आपण ठेवू शकतो जेणेकरून ते प्रॉपर बसेल आणि आपली बाही सुद्धा इथे बसली पाहिजे. यासाठी बघत आता इथे जर बाही ठेवली तर हा पार्ट आपल्याला थोडासा अजून सरकून घ्यावा लागणार आहे. ठीक आहे, तर मग मी थोडंसं इकडे ठेवते हा पार्ट आणि आता आपली बाही आरामशीर तिथे बसेल. म्हणजे बाही लांबी किती आहे, ब्लाऊजची उंची कशी आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीवर डिपेंड असतं की आपण हे पार्ट कुठे आणि कसे ऍडजस्ट करायचे. आणि बॅक पार्ट आणि क्रॉस पट्टी तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच करू शकतात आणि मग पुढचं उरलेलं सुद्धा असं ऍडजस्ट होईल. आता इथे मी ठेवलेला आहे पुढचा भाग आणि आहे तशीच मार्किंग इथपर्यंत तर केलेलीच आहे. आता आपल्याला इथे मी म्हटल्याप्रमाणे म्हणजे अर्धा इंच उंची जास्त घ्यायची आहे. तर ती कशी घ्यायची तर ते मी तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी आपण आहे तशी मार्किंग इथे करून घेऊयात, जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्या गोष्टी समजणं सोपं जावं. खरं तर यासाठी, नाही तर बऱ्याचदा आपल्याला गडबडीमध्ये कुठे कसे पार्ट ठेवलेले आहेत हे लक्षातच येत नाही. त्यामुळे सगळ्यात पहिली स्टेप असते की आहे तशीच मार्किंग आपल्याला इथे करून घ्यायची. यानंतर काय करायचं, इथे साईडची पण बघा लाईन मी इथे ड्रॉ केलेली आहे आणि अर्धा इंच आता आपल्याला इथे थोडंसं खाली सरकून घ्यायचं आहे बघा आणि मग मार्किंग करायची आहे एकसारखं. कारण की आपला हा जो काही खालचा शेप आहे ना तर हा क्रॉस पट्टी सारखा असा थोडासा स्टार्टिंगला असा गोलाकार आणि मग तो सडनली असं सरळ येतोय. सो त्यामुळे मग आपल्याला त्याच पद्धतीचा शेप येणं गरजेचं आहे. म्हणून मग मी ते खाली सरकून इथे मार्किंग करून घेतलेली आहे. ठीक आहे, आता बघा जी काही बाहीची मार्किंग आहे तर ती मला असं वाटतं इथे लगेच मी करत नाही. कारण की हा जो काही ब्लाऊज आहे तर यावरची बाही डिझाईनची आहे. सो त्यामुळे मी बाही डिझाईनच्याच व्हिडिओमध्ये या बाहीची डिझाईनची कटिंग स्टिचिंग सगळं व्यवस्थित सविस्तर शेअर करेन. कारण आत्ताच जर का कटिंग केली तर पुन्हा जर कुठे काही कमी जास्त होत असेल किंवा डिझाईननुसार बाही कशी कट करावी तर हे तुमच्या सहजच लक्षात येणार नाही. ठीक आहे, आता एवढी मार्किंग केलेली आहे. आता आपण इथे कटिंगला सुरुवात करूयात. कटिंग करताना खालच्या साईडने स्टार्ट केलेला आहे. खरं तर इथे तुमच्या लक्षात येईल की व्हिडिओ मी अतिशय स्लो केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला एकन एक पॉइंट क्लिअर व्हावं तुमचा. तुम्हाला पुन्हा परत पेपर पॅटर्न ठेवून ब्लाऊज पीस अस्तर कटिंग करायला काहीही प्रॉब्लेम यायला नको. खरं तर यासाठी आता बॅक पार्टची तर आपण आहे तशीच मार्किंग केली होती. सेम आहे जशी मार्किंग दिसते एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. आता कटिंग करताना कुठेही काहीही एक्स्ट्राचं ऍड आपल्याला इथे करायचं नाहीये. हा पॉइंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे, तर लक्षात राहू द्या. सो फायनली आपला इथे परफेक्ट असा बॅक पार्ट कट झालेला आहे. ठीक आहे, त्यानंतर आता आपली क्रॉस पट्टी आणि पुढचा भाग या दोन्हींची आपण मार्किंग केलेली आहे. तर सगळ्यात आधी क्रॉस पट्टी आपण इथे कट करूयात. तर क्रॉस पट्टीची मार्किंग सुद्धा आपण अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कट केलेली आहे. त्यामुळे मग आता म्हणजे मार्जिन ठेवून मार्किंग केली होती. सो जी मार्किंग होती एक्झॅक्टली त्यावरच इथे कटिंग करायचं. ठीक आहे, आणि यानंतर आता आपला पुढचा पार्ट आहे. तर अर्धा इंच जिथं वाढवलेला आहे तिथून आपल्याला खरं तर हा पुढचा भाग कटिंग करायला सुरुवात करायची आहे. हा पॉइंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे. नाहीतर होतं काय की ब्लाऊजची उंची ही कमी होते. सो तसं व्हायला नको यासाठी मग आपण आठवणीने हा पार्ट वाढवून घ्यायचा आहे. तुम्ही डायरेक्ट पेपर कटिंगवर सुद्धा पुढचा भाग एक्स्ट्राचा वाढवू शकतात. पण होतं काय की आपण पुढचा आणि मागचा भाग दोन्ही सोबतच कटिंग करत असतो आणि मग ते मागचा भाग ऍडजस्ट करायला अजूनच आपल्याला कटिंग करताना प्रॉब्लेम्स येऊ शकतात. सो त्यामुळे दोन्हीचं सोबत कट करणार असाल तर तुम्ही ह्या पद्धतीने इझिली करू शकतात असं मला तरी वाटतंय. किंवा मग आधीच केलं, फक्त बॅक पार्ट कट करताना तेवढी काळजी घ्यायची की अर्धा इंच कमी करायचं मग कटिंग करताना. ठीक आहे, आणि बघा जशी मार्किंग होती तशीच आपण सेम पुढच्या भागाची इथे खरं तर मार्किंग आणि कटिंग दोन्हीही करून घेतलेलं आहे. म्हणजे जसं मार्किंग होती तशीच मार्किंग केली पेपर पॅटर्नची, फक्त अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे आपण उंचीत खालच्या साईडला. ते सुद्धा वरच्या साईडला वाढवून घ्यायचं नाहीये, कारण की गळा मुंडा आपल्याला तसाच पाहिजे नाही. त्यामुळे खालच्या साईडला वाढवायचं आणि वाढवून जी मार्किंग केलेली असते एक्झॅक्टली त्यावरच कटिंग करायचं. ठीक आहे, तर बघा आता फायनली आपला बॅक पार्ट झालेला आहे इथे कट. त्याचबरोबर पुढचा भाग क्रॉस पट्टी हे सगळं कट झालेलं आहे. आता हे सगळे पार्ट्स ठेवून आपल्याला इथे जो काही आपला ब्लाऊज पीस आहे तर तो कट करायचा आहे. तर उरलेला असतं मी व्यवस्थित फोल्ड करून ठेवते. खरं तर मी जास्त आणलेला आहे, तुमच्याकडे 80 सेंटीमीटरच असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला बाही वगैरे सगळं ऍडजस्ट करायचं आहे. मी पुन्हा सांगते बाहीचा डिझाईनच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग सांगेल, जेणेकरून डिझाईन नुसार बाही कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे देखील तुमच्या सहजच लक्षात यावे यासाठी. त्यानंतर बघा हा ब्लाऊज पीस घेतलेला आहे. खरं तर तो असा फोल्ड करून होता, त्याला रबर बँड लावलेला. याचा कपडा पण थोडा वेगळा आहे त्यामुळे मग तो ना असं फोल्ड झाल्यासारखा आहे. बट ठीक आहे, आपण तो व्यवस्थित घडी घालून इथे कटिंग करूयात.
कारण की ज्यावेळेस लाईनिंग वगैरे असतात ना, तर त्यावेळेस आपल्याला एक तर आडव्या किंवा एक तर उभ्या त्या लाईनिंग ऍडजस्ट करायच्या असतात. तर इथे आपण आता आडव्याच लाईनिंग इथे ऍडजस्ट करणार आहोत. ठीक आहे. तर बघा मग डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि सगळ्यात आधी आता आपल्याला इथे बॅक पार्ट ठेवायचा आहे. ह्या पद्धतीने आता अस्तरचे पार्ट ठेवायचे आहे. आता पेपर पॅटर्न ठेवण्याची गरज नाही, फक्त अस्तर कटिंग करतानाच ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता मी म्हटल्याप्रमाणे आपले जे काही पुढच्या भागाने क्रॉसपट्टी आहे तर ते सुद्धा इथे ठेवून घ्यायचं आहे. फक्त ठेवताना काळजी घ्यायची आहे की आपली जी काही बाही आहे तर त्यासाठी आपल्याला कपडा उरला पाहिजे, कारण की ही जी काही बाही डिझाईन आहे तर यासाठी आपल्याला थोडासा जास्त कपडा लागणार आहे. त्यामुळे तेवढा पॉइंट फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर मला असं वाटतं बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट असं जवळ जर ठेवला तर साईडचा बराचसा ब्लाऊज पीस आपल्याला राहील. तर बघू आता या पद्धतीने पण ठेवू शकतो आणि मधला पार्ट पण आपण डिझाईनसाठी ठेवू शकतो. पण तो कसा किती उरतोय तर याची गॅरंटी जरा कमी आहे. सो एकदा ते मोजून बघायचं बाही लांबी कशी आहे, किती आहे. त्याचबरोबर सिंपल बाही असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण बाही डिझाईनसाठी जर एक्स्ट्राचा कपडा लागत असेल तर अशा वेळेस आपल्याला थोडंसं काळजीपूर्वक ब्लाऊज पीस कट करावा लागतो, ऍडजस्ट करत करत. आणि ते आपल्याला जमलंच पाहिजे, नाही तर आपण पटपट कटिंग केलं तर मग आपली बाही डिझाईनची होणार नाही, एकदम सिंपल अशी होईल किंवा खूप सारं जॉईंट द्यावा लागेल. सो तसं होऊ नये त्यासाठी मग आधीच व्यवस्थित चेक करून घ्यायचं. सो मी सुद्धा इथे व्यवस्थित आधी चेक करून घेत आहे. आणि आता इथे सगळ्यात आधी बॅक पार्ट कट करून घेते. तर लक्षात राहू द्या, ज्यावेळेस आपण अस्तर ठेवून ब्लाऊज पीस कट करतो तर ब्लाऊज पीस आपल्याला साईडनी सगळ्या साईडनी मार्जिन ठेवत कट करावं लागतं, जेणेकरून ब्लाऊज स्टिच करताना आपल्याला ब्लाऊज पीस कमी पडायला नको, कारण बऱ्याचदा ब्लाऊज पीसचे धागे वगैरे निघण्याचे चान्सेस असतात. आणि अशा वेळेस मग आपल्याला ब्लाऊज पीस जर कमी पडला तर आपला ब्लाऊज बिघडण्याचे चान्सेस असतात. सो त्यामुळे काय करायचं, कटिंग करताना थोडंसं एक्स्ट्राचं घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि मी ब्लाऊज सांगितलं की हा थोडासा फोल्डेबल होतोय, कारण की तो रोल करून ठेवला होता. सो त्याला आपण कटिंग झाल्यानंतर इस्त्री करू. तुम्ही आधी पण केली तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. पण ते व्यवस्थित पकडलं की व्यवस्थित होतंय, त्यामुळे मग मला काही लगेच इथे गरज वाटत नाहीये. त्यानंतर आता इथे साईडला जो काही कपडा आहे ना ब्लाऊज पीसचा, तर त्यामध्ये आपण ह्या क्रॉसपट्टी इथे ऍडजस्ट करून घेऊयात. आणि इथे पण सगळ्या साईडने थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवत खरं तर आपल्याला ह्या क्रॉसपट्टी इथे कट करायची आहे. बरेच जण याला योगपट्टी सुद्धा म्हणतात. आणि डबल फोल्ड कपडा आहे, कारण प्रत्येक पार्ट आपल्याला डबल लागत असतो, अस्तर कट करताना सुद्धा आणि ब्लाऊज पीस कट करताना सुद्धा. तर हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे, तर तो पॉईंट तुम्ही नक्कीच लक्षात राहू द्या. आता बघा ह्या पद्धतीने ठेवलेला आहे आणि तुमच्या इथे लक्षात येईल की खालच्या साईडने सुद्धा मार्जिन ठेवत ठेवत आता आपण इथे ही क्रॉस पट्टी कट करून घेऊयात. आणि साईडने सुद्धा आपल्याला मार्जिन हे ठेवायचंच आहे, कारण की एक्स्ट्राचा आपण नंतर कट करू शकतो, पण आपल्याला कमी पडलं तर काय करणार ना. सो खरं तर ब्लाऊज पीस थोडंसं एक्स्ट्राच आपल्याला सगळ्या साईडनी कटिंग करून घ्यायचं असतं. तर बघा क्रॉसपट्टी सुद्धा इथे आपली परफेक्ट अशी कट झालेली आहे. आणि यानंतर आता आपल्याला पुढचा भाग कट करायचा आहे. सो तो बघूयात आता कुठे बसतोय, कसा बसतोय, कारण की बाही साठी सुद्धा आपल्याला कपडा इथे खरं तर हवा आहे. त्यामुळे मग आधी जेवढं बसेल तेवढं बसून घेतलं. आणि आता मला असं वाटतंय की हा जो काही पार्ट आहे आपला पुढचा, तर तो जर इथे या पद्धतीचं बसत असेल तर आपली बऱ्यापैकी ब्लाऊज पीस उरेल आपली डिझाईन बनवण्यासाठी. ठीक आहे. तर बघा इथेच आपण ऍडजस्ट करूयात, म्हणजे खालचा बरोबर आपल्याला भरपूर सारा ब्लाऊज पीस राहील. तसं मी डबल फोल्ड करून बघते की तो बरोबर बसतोय की नाही, किती इंच येतोय वगैरे एकदा चेक करून घेते. तर तो आपल्याला बरोबर पुरेल. थोडासा जॉईंट द्यावा लागेल, पण ठीक आहे, आपण तेव्हा जॉईंट देऊन घेऊयात. ठीक आहे. आता मग काय करायचं आहे, मी म्हटल्याप्रमाणे म्हणजे आता आपण जसं हा ब्लाऊजचा पुढचा पार्ट अस्तरचा ठेवलेला आहे ना, त्या एक्झॅक्टली त्यावरच आता आपण इथे कटिंग करून घेऊयात. आता महत्वाचा पॉईंट आहे की हे कट करताना सुद्धा सगळ्याच साईडनी खरं तर आपल्याला इथे मार्जिन ठेवायचं आहे. पुन्हा पुन्हा मी ह्या गोष्टी सांगते, कारण गडबडीत आपण काय करतो, मार्जिन काही ठेवत नाही, आहे तसं कट करतो आणि नंतर मग ब्लाऊज स्टिच करताना प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि ब्लाऊजचं कमी पडला, त्याचे खूप धागे जर निघाले तर तो ब्लाऊज टिकत सुद्धा नाही, शिलाईतून पटपट उचला जातो. सो तसं होऊ नये त्यासाठी आठवणीने सगळ्याच साईडने आपल्याला ब्लाऊज पीस एक्स्ट्रा ठेवायचा आहे. आता या ब्लाऊज पीसचे जास्त धागे निघतील असं मला वाटत नाही, पण बरेचसे ब्लाऊज पीस असे असतात की त्यांचे भरपूर धागे निघतात. सो त्यामुळे मग प्रत्येक ब्लाऊज पीस थोडा एक्स्ट्राच कट करायचा. कधी कधी तो अस्तर ते जोडताना तिरकं वगैरे झालं तरी सुद्धा कमी पडण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे मग आधीच थोडं एक्स्ट्रा घेतलेलं बरं आहे. आणि बघा मग इथून सुद्धा आता आपण हे कट करून घेऊयात. ठीक आहे.
सो बघा मग फायनली अशा पद्धतीने आपण या ब्लाऊजचा पुढचा भाग, मागचा भाग आणि क्रॉसपट्टी असं सगळं कट करून घेतलेलं आहे, अस्तर आणि ब्लाऊज पीस दोन्ही पण. आणि आय होप सो तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल की फोरटक्स विथ क्रॉसपट्टीच्या ब्लाऊजसाठी तो पेपर पॅटर्न ठेवून अस्तर आणि ब्लाऊज पीस कसं कट करावं, कारण की इथे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तोच होता, कुठे कसं किती मार्जिन ऍड करायचं. तर हे मी तुम्हाला अतिशय सावकाश आणि स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून एकदम परफेक्ट अशी कटिंग करता यावी आणि काही प्रॉब्लेम सुद्धा यायला नको. त्याचबरोबर मी म्हटल्याप्रमाणे इथे ब्लाऊज हा रोल करून ठेवल्यामुळे म्हणजे ब्लाऊज पीस तर तो असा रोलच होतोय सारखा, कारण या ब्लाऊज पीसचा कपडा पण थोडासा वेगळा आहे खरं तर, त्यामुळे असं होतंय. सो इथे थोडेसे आपण प्रेस करून घेऊयात. ठीक आहे, तर तुम्ही सुद्धा जर का तुमचा ब्लाऊज पीस असा रोल होत असेल किंवा घडी पडलेली असेल तर तुम्ही आधीच इस्त्री करून घ्यायचं व्यवस्थित करून, जेणेकरून तुम्हाला ब्लाऊज फिटिंगला आणि स्टिचिंगला काही प्रॉब्लेम यायला नको. जर तुम्हाला ब्लाऊज कटिंग करताना सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याआधीच म्हणजे आता मी कटिंग केल्यानंतर प्रेस करते, तर तुम्ही कटिंगच्या आधी सुद्धा प्रेस नक्कीच करू शकता. ठीक आहे, तर बघा मी बऱ्यापैकी इथे प्रेस करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण मला असं वाटतं की ब्लाऊज पीसचा कपडाच तसा आहे की तो शिवल्याशिवाय आता व्यवस्थित होणार नाहीये, पण आधीच्या पेक्षा थोडं बेटर झालेलं आहे. ठीक आहे, असो आता आपण इथे स्टिच करताना तुमच्या लक्षात येईलच की ते किती व्यवस्थित सेट झालेलं आहे की नाही. बऱ्यापैकी करण्याचा प्रयत्न केला पण खूप काही झालेलं नाहीये. ठीक आहे, कारण की ब्लाऊज पीसचा कपडाच थोडासा असा एकदम वेगळा आहे, सो त्यामुळे. तर बघा मग फायनली आपलं अस्तर आणि ब्लाऊज पीस दोन्ही कट झालेला आहे. आणि खरं तर आपण आता अस्तरचा ब्लाऊज घेतलेला आहोत, त्याचबरोबर पेपर पॅटर्न ठेवून पुढच्या भागामध्ये कशामध्ये किती किती मार्जिन ॲड करायचं आय होप सो हे तुमच्या लक्षात आलं असेल, कारण मी संपूर्ण तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, सो चला मग इथपर्यंत तुम्ही करून बघा आणि याच्या पुढचा आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.